आज आम्ही भारत देशामध्ये उपवर्गीकरण चालू आहे त्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळातर्फे आवाहन केलं होतं की आपण एकत्रित बसून चर्चा करूया। त्या अनुषंगाने आज आमच्या सिंधुदुर्गातील महाराष्ट्रव्यापी संघटना संत रविदास सेवाभावी संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती चर्मकार समाजाचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्था तसेच जे बौद्ध महासंघ आहे अनुसूचित जाती संघाचा त्याचे कार्यकर्ते आणि त्याचे विविध पदाधिकारी आजच्या सभेला उपस्थित राहिले। त्या अनुषंगाने आज विविध संघटनेचे 50 कार्यकर्ते आजच्या सभेमध्ये उपस्थित होते। संघटनेच्या झालेल्या चर्चेमध्ये उपवर्गीकरण जो घाट घातला जात आहे त्याला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने कडाडून विरोध करायचं ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने आमची सरकारकडे मागणी अशी आहे की कोकणातील चर्मकार समाजाच्या वतीने अनुसूचित जाती SC आरक्षणाच्या उपवर्गाच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना एकत्रितपणे दिलेल्या आरक्षणात विभागणी करण्याचा कोणताही प्रयत्न सामाजिक न्यायाच्या तत्त्वाचा आघात करणारा आहे। न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसताना राज्य शासनाने उपवर्गीकरणाच्या दिशेने सुरू केलेली प्रक्रिया संशयास्पद अन्यायकारक आहे। अहवालातील शिफारसी, आकडेवारी व निकष जनतेपासून लपून ठेवणे हे लोकशाहीला धरून नाही। चर्मकार समाजाची ठाम भूमिका आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये कोणताही अंतर्गत विभागणी करण्यात येऊ नये। समाजातील विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण करणारे निर्णय शासनाने टाळावे। सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सर्व अनुसूचित जातींना समान संधी मिळणे आवश्यक आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा संपूर्ण अहवाल हा तात्काळ जाहीर करावा। अहवालातील जातीनिहाय आकडेवारी सार्वजनिक करावी। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा। सर्व समाज घटकांची मते जाणून घेण्यासाठी खुली चर्चा आयोजित करावी। जर शासनाने समाजाच्या भावना व मागण्या दुर्लक्ष केले तर चर्मकार समाज लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यास बाध्य आहे। संविधान हक्काने संरक्षण करण्याची समाज एकजुटीने लढा देणार आहे। त्यानंतर जी लोकसंख्या तुम्ही गृहीत धरणार आहे ती 2011ची न धरता आता जी लाईव्ह आहे जनगणना त्याचा विचार केला जावा। त्यानंतर इतर समाजाची संघटना आहेत, मातंग असतील, मांग असेल, गारुड असेल, ज्या SCमध्ये 58 जाती येतात त्यांच्याशी प्राथमिकता चर्चा करून नंतर शासनाने ठरवावं की उपवर्गीकरण आवश्यक आहे की नाही। उपवर्गीकरण हा घाट आमच्यातील एकजूट तोडण्याचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही कदापि होऊ देणार नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मांग असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, महार असेल आणि इतर सर्व ज्या जाती 58 येतात त्या आम्ही एकजुटीने आतापर्यंत जसं राहिलेलो आहोत तसे आम्ही एकजुटीने या लढाईत उतरणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनापर्यंत पोचवून त्या कशा मान्य होतील याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवात आम्ही करत असताना उद्याच्या 11 तारीखला जूनला आम्ही आवाहन करतो चर्मकार समाज बांधवांतर्फे सर्व संघटनांना की उद्याच्या 11 जूनच्या तारीखला 11 वाजता उरस येथे पूर्व माध्यमिक प्राथमिक शिक्षक भत्ते पेढी यांच्या हॉलमध्ये 11 जूनला 11 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे। तरी मी सर्व समाज घटकांना, अनुसूचित जातीमधील येणाऱ्या सर्व घटकांना विनंती करतो की तुम्ही तिथे उपस्थित राहून आपले मते मांडायचे आणि एकजुटी आपली दाखवून देऊन येणाऱ्या उपकरणाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट करायची आहे। निश्चितपणाने आज आपण या ठिकाणी शासन जे या ठिकाणी अनुसूचित जातीमधील जे घटक जाती आहेत त्यांच्यामध्ये उपवर्गीकरणाचा जो घाट घालण्याचा प्रयत्न करत आहे या अनुषंगाने आज व्यापक अशा स्वरूपाची एक बैठक झाली। सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने ही बैठक आज आयोजित केलेली होती। या बैठकीला अनेक पदाधिकारीसुद्धा उपस्थित आहेत। या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण समाजाला की शासनाने हा जो उपवर्गीकरणाचा घाट घेतलेला आहे निश्चितपणाने सर्व या अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व घटक जातींना अतिशय बाधक आहे।
त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा सामाजिक विषमता ही आहेच आणि पुन्हा जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. सामाजिक जी एकता आहे ती एकता भंग होण्याचा एक या ठिकाणी पुढचा एक प्रयत्न दिसतोय आणि म्हणूनच पहिली आमची मागणी आहे की या उपवर्गीकरणाला आमचा हा ठाम विरोध असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उपवर्गीकरण करायचं झालं तर शासनाकडे इम्पिरिकल डाटा अवेलेबल असणं हे फार गरजेचं आहे आणि तो इम्पिरिकल डाटा हा फक्त असा कुठल्याही माहितीच्या आधारे नाही, तर तो शास्त्रीयदृष्ट्या जमा करणं आवश्यक आहे. तो त्या ठिकाणी शासनाकडे नाही आहे. असं असतानासुद्धा इम्पिरिकल डाटा नसताना एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारची माहिती शासनाकडे नसताना शासन जर अशा प्रकारे उपवर्गीकरण करत असेल तर ते फार चुकीचं होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण समाजावर एक प्रकारचा मोठा अन्याय होणार आहे, ही एक गोष्ट आहे. त्याही पलीकडे आपण बघितलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये जर या संपूर्ण जातींना जर आरक्षणाच्या संदर्भाने या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण असेल, नोकरीतील आरक्षण असेल, राजकीय आरक्षण असेल, यावर कुठेतरी बाधा येण्याचा एक प्रकारचा आम्हाला संशय निर्माण झालेला आहे. त्याही पलीकडे या संपूर्ण आरक्षणामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याचा म्हणजे जो आपण क्रिमिलेअर म्हणतो तो क्रिमिलेअर पद्धत जर आणली गेली तर निश्चितपणाने या संपूर्ण समाजातील विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी असणारे सगळे नागरिक असतील, यांना मोठ्या प्रमाणात त्याचा तोटा होणार आहे आणि त्यामुळे एक समाजामध्ये तेढ निर्माण करणारा, सामाजिक एकतेला या ठिकाणी तडा जाणारा अशा प्रकारचा हा जो निर्णय असेल तो निर्णय शासनाने घाईघाईने घेऊ नये अशी आमची मागणी आहे. आणि जर शासनाला अशा प्रकारचा कुठला जर निर्णय घ्यायचा असेल तर या संपूर्ण समाज घटकांना एकत्र करून त्यांच्या मान्यतेने जर एखादा असा एक चांगला निर्णय घ्यायचा झाला तर तो निश्चितपणाने या सगळ्या समाज संघटना आहेत, या राज्यातील म्हणा किंवा इतर सगळ्या देशामध्ये आम्हाला 15% आरक्षण आहे, राज्यामध्ये 13% आहे, तर या अनुषंगाने सगळ्या जातींना एकत्र करून निर्णय घ्यावा लागेल. परंतु सध्याची ती परिस्थिती नाही आहे. असा जर घाईने निर्णय घ्यायचा झाला तर निश्चितपणाने यावर आम्हाला आंदोलनसुद्धा करावं लागेल अशी आमची संघटनांची भूमिका आहे. संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील ज्या संघटना आहेत त्यांना आम्ही एक आवाहन केलं होतं की उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सर्व समाजातील सर्व जातीने एकत्र यावं आणि अनुसूचित प्रवर्ग म्हणून हा लढा आपण पुढे नेऊया. आज चर्मकार उन्नती मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा यांनी जी आपली जिल्ह्याची बैठक लावली होती त्या बैठकीला आम्ही महासंघाचे सर्व पदाधिकारी, माझ्यासहित कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा संघटक अंकुश जाधव, महासचिव गौतम खुडकर, उपाध्यक्ष शंकर जाधव, आम्ही या सभेमध्ये सहभाग घेतला. आणि सर्वप्रथम मी चर्मकार उन्नती मंडळाचं अभिनंदन करतो की एकत्रितपणे हा लढा लढण्यासाठी एकमत या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा उपवर्गीकरणाचा जो डाव आहे त्यातून आरक्षण धोरण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये राबवलं ते धोरणच नाहीसं करण्याचा कुटील डाव जो आत्ताच्या काही लोकांनी घातलेला आहे त्याच्याबद्दलची एक कृती संयुक्तपणे करण्याचा निर्णय झालेला आहे. मी या ठिकाणी उर्वरित जिल्ह्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अन्य संघटनांना आवाहन करतो की येत्या 11 जूनला 11 वाजता प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे एक व्यापक बैठक याबाबतची आणि त्या बैठकीचं आयोजन करून पुढील कृती काय असणार आहे त्या कृतीच्या संदर्भात निश्चित एक धोरण ठरणार आहे. मी आपल्या माध्यमातून संपूर्ण समाजाला आवाहन करतो की या बैठकीला मोठ्या संख्येने सगळ्या समाजातील सामाजिक संघटनांनी उपस्थित राहावं आणि हा उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे तो थांबवण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करूया. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.